या गणेश विसर्जनाची मिरवणूक या डीजे, लेझर आणि पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमुळे ही बदनाम झालेली आहे. अरे बाप, तुम्ही मोठं विधान करत आहे. आणि जबाबदारीने करतो. ती एवढी संख्या वाढत गेली की रात्री 12च्या नंतर म्हणजे अनंत चतुर्दशीला न होता पौर्णिमेला गणपतीचं विसर्जन व्हायला लागलं. पण त्यावेळेला ही 5ही मानाची गणपती मंडळांनी अतिशय टोकाचा विरोध केला. कारण काय सांगायचंय की 12 वाजता आमचा गणपती जेवण करतो आणि मग तो मिरवणुकीमध्ये विसर्जनाला जातो. ओके, अरे ही काय लॉजिक झालं का? त्यावेळेला मानाच्या 5ही गणपतींपैकी फक्त टिळकांच्या गणपतीने सोडलं. त्या 4ही गणपतींनी सांगितलं की आम्ही आमची प्रथा आणि परंपरा मोडणार नाही. अशी कोणती मिरवणूक आहे, कोणतं वर्ष की ज्या दिवशी मिरवणूक सर्वाधिक काळ चालली? आपल्याला पोलिसांचा इतिहास आहे, पण माझ्या मते जास्तीत जास्त 34 तास एक मिरवणूक चालली होती. बरं, डीजे खाली तुम्ही कधी उभे राहिलेलात? डीजे अनेक वेळेला, आणि उभं राहिलं म्हणजे हाऊस आहे म्हणून नाही, पण तिथून जावं लागतं म्हणून. तो अशी पुण्यातले काही पोलीस अधिकारी आठवतात की ज्यांच्यामुळे ही मिरवणूक शिस्तबद्ध झाली, फारसं कोणता अनुचित प्रकार न घडता झाली? मला त्यांचं पहिलं नाव माहिती नाही, पण गोखले नावाचं एक पोलीस आयुक्त होते. त्यांच्या काळामध्ये वेळेमध्ये गणपतीचे विसर्जन झालं. 10 वर्ष झाली असतील कदाचित, 10-12 वर्ष झाली असतील. अलका चौकामध्ये फार गोंधळ झाला. पोलीस आयुक्त वगैरे आले, अमकं तमकं. एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाने ते त्यावेळेला रिव्हॉल्वर काढलं. पाकिट काढायचे, सुट्टे पैसे नाहीत. तिथे जे त्यांचा जो अशील असायचे त्याला म्हणायचे द्या यांना 10 रुपये द्या. ते 10 रुपये त्यांना द्यायला लावायचे आणि म्हणायचे आता 2-4 सिनेमे नाटकं वगैरे ठेवा बरं का. आणि मग बालनांनी मात्र अक्षरीच्या माध्यमातून अनेक मंडळांना मदत केली. आणि मग ते मंडळ पाहत असताना त्यांनी काही असं काही पाहिलं नाही की हे मंडळ काय काय करतं, ते मंडळ काय करतं. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्याचा गणेशोत्सव आणि पुण्याची विसर्जन मिरवणूक या तिन्ही गोष्टी एकत्रितरित्या येतात आणि त्याची चर्चा राज्यभर होते. असाच वाद पुण्यामध्ये यंदाच्या विसर्जन मिरवणुकीवर झालेला होता. पुणेकरांनी, पुण्याच्या प्रशासनानं, मंडळांनी, राजकीय नेत्यांनी त्याच्याबद्दल योग्य तोडगा काढून ती विसर्जन मिरवणुकीमध्ये आता नवीन पद्धत सुरू केलेली आहे. अर्थात ही विसर्जन मिरवणुकीचे वाद काही नवीन नाही आहेत, पण या सगळ्यामागे रंजक इतिहास आहे, रंजक घडामोडी आहेत. आणि हे सगळे स्वतः अनुभवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे आज आपल्यासोबत आहेत. काकडे सर, आपलं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. तर गणपती बाप्पाच्या मोरयानं आज आपण मुलाखतीची सुरुवात करूया. आणि खरोखरीच पुण्याची गणेशोत्सव जी विसर्जन मिरवणूक आहे ती चर्चेची का राहते आणि त्याच्या मागे इतके वाद विवाद, मान अपमान आणि पुन्हा नंतर शेवट गोड असं का नक्की होतंय? योगेश, तू म्हणाला की गणपतीची मिरवणूक पुण्यामध्ये चर्चेची राहते. हो, पुण्यामध्ये चर्चेला काही कारण लागत नाही. कोणत्याही कारणाशिवाय पुणेकर चर्चा करत असतात. बरं, तशीच चर्चा विसर्जन मिरवणुकीच्या बाबतीमध्ये झाली. यंदाचा वाद नक्की काय होता आणि काय नक्की झालं होतं? नाही, काय झालं की थोडासा पूर्व इतिहास सांगतो की मी 1979 सालापासून गणपती विसर्जनाच्या या मुख्य मिरवणुकीमध्ये सहभागी होतोय. 1985 साली मी नगरसेवक झालो. नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यापासून या आपल्या गणपती विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडने जाते आणि त्याची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या मंडई येथील पुतळ्यापासून होते. प्रथा अशी आहे की पुणे शहराचे महापौर त्या ठिकाणी, मानाचे 5 गणपती आपले त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर मग पुण्याचे महापौर येतात, ते गणपतीला पुष्पहार अर्पण करतात आणि मिरवणूक सुरू होते. हे 5 मानाचे गणपती गेल्यानंतर मग रांकेमध्ये असलेले इतर गणपती आहेत ते देखील काही शिवाजी रस्त्याने येऊन त्याच्यामध्ये जॉईन होतात. काही लक्ष्मी नानापेठकडून येणारे गणपती लक्ष्मी सिटी पोस्ट चौकात जॉईन होतात. आणि त्या काळामध्ये सगळ्यात शेवटी दगडूशेठ हलवाई गणपती आणि मंडई गणपती हे शेवटचे गणपती असायचे. आणि गेली अनेक वर्षे ती परंपरा चालू होती, ती त्याप्रमाणे होत होते. पण पुढे पुढे गणपती मंडळाची संख्या वाढत गेली आणि पूर्वी
हे 5ही मानाचे गणपती त्यावेळेला फार गणपती मंडळाची संख्या नव्हती किंवा अनेक जरी शहरामध्ये गणपती मंडळ गणपती बसत असले तरी ते त्यांच्या त्यांच्या भागामध्ये गणपतीचं विसर्जन करायचे. पण लक्ष्मी रोडला आपण जावं असं अनेकांना वाटलं. ती संख्या वाढत गेली. अर्थात पोलिसांनी देखील त्याच्यावरती कधी बंधन आणलं नाही. जे येतील त्यांना प्रवेश देत होते, पास देत होते. बरोबर 12 वाजता सुरू झालेली मिरवणूक सर्वप्रथम सिटी पोस्ट चौकात यायची. आज जे तुम्ही त्या ठिकाणी रांगोळ्या घातलेल्या बघतात त्यावेळेला रांगोळी वगैरे हा प्रकार नव्हता. आणि मग सिटी पोस्ट चौक असेल, नगरकर तालीम चौक असेल, कुंटे चौक असेल, भानुविलास चौक असेल, अशा महत्वाच्या चौकामध्ये महापौर, उपमहापौर चक्क त्या ठिकाणी फुगडी घालून नाच करायचे. खासदार, आमदार करायचे. एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले खासदार, आमदार, नगरसेवक हे त्या ठिकाणी एकत्र यायचे. आणि ह्या मिरवणुकीमध्ये सुरुवात झाल्यानंतर मग प्रथम महापौर, उपमहापौर, महापालिकेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक अशी जवळपास 50-60 जणांची, जास्त पण कमी नाही संख्या असायची. आणि प्रत्येक चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी मग फुगडी करणं वगैरे असं. आणि महापौरांना सुरुवात करायची सुरुवात कधीपासून सुरू झाली असेल? ही प्रथम पासून आहे. आता माझ्या एकदम निश्चित लक्षात येत नाही, पण मी महापौर होण्याच्या आधी ती प्रथा होती. आणि ती प्रथा होती ते बरं झालं, कारण तो मान मला देखील मिळाला होता. तुम्ही किती साली महापौर होता? मी. आणि मग ही 12ला सुरू झालेली मिरवणूक साधारणतः 3, 3:30, 4 वाजेपर्यंत संपायची. दुपारीच्या विश्वास बसणार. अगदी करेक्ट. आणि मग ते झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती लकी रेस्टॉरंट जे होतं त्याच्या समोर नाना वाळके यांचं एक अमृततुल्य होतं. त्या ठिकाणी मग सगळेजण महापौर असतील, उपमहापौर किंवा इतर प्रतिष्ठित पोलीस अधिकारी वगैरे त्या ठिकाणी बसून मग एक समारोपाची सभा व्हायची की पोलीस खात्याने केलेल्या कामाबद्दल, महापालिकेने केलेल्या सुविधांबद्दल, नागरिकांनी केलेल्या सख्याबद्दल आभार वगैरे मानायचे. असा सुटसुटीत त्यावेळी मिरवणूक असायची. पुढे संख्या वाढत वाढत गेली. ती संख्या वाढत गेल्यानंतर मग ती एवढी संख्या वाढत गेली की रात्री 12च्या नंतर म्हणजे अनंत चतुर्दशीला न होता पौर्णिमेला गणपतीचं विसर्जन व्हायला लागलं. आणि रेंगाळातच जायची. मग आणखी सुरुवात म्हणजे 12ला म्हणजे ते 12ला सुरुवात करायची. मी महापौर झालो त्यावेळेला मी प्रयत्न केला आणि तो थोडा फार यशस्वी. मी म्हटलं 12ला आपण सुरू का करतो, आपण 10 वाजता का करत नाही, आपण 10 वाजता सुरुवात करावी. अशा प्रकारचा प्रस्ताव मी या मानाच्या 5ही गणपती मंडळांपुढे दिला की आपण 10 वाजता मिरवणूक सुरू करूया. आणि मग मिरवणुकी लवकर येईल. नाही तर अदरवाईज 12-24 तास लागतात, 28 तास लागतात. त्याच्यामुळे मला महानगरपालिकेच्या प्रशासनाने, पोलीस खात्याने संपूर्ण सहकार्य केले की आपली सूचना योग्य आहे. आणि मला नगरसेवक माझ्या पाठीमागे सगळे होते. पण त्यावेळेला ही 5ही मानाची गणपती मंडळांनी अतिशय टोकाचा विरोध केला. योगेश, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण काय सांगायचे की 12 वाजता आमचा गणपती जेवण करतो आणि मग तो मिरवणुकीमध्ये विसर्जनाला जातो. अरे ही काही लॉजिक झालं. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. आपण 10ला मिरवणूक सुरुवात करू आणि 12 वाजता जिथे तुमचा गणपती असेल तिथे तुम्ही नैवेद्याचं ताट आणा, त्या ठिकाणी आपण पुढे जाऊ. पण ते काही ऐकायला तयार नव्हते. आणि मी दिलेल्या प्रस्तावावरती नगरसेवक आणि मी देखील स्वतः ठाम होतो की 10 वाजता म्हणजे 10 वाजता सुरू करायची. मध्यम मार्ग निघाला. आणि 1988 सालची मिरवणूक ही 10:30 वाजता सुरू करायचा निर्णय झाला. तिथे तडजोड झाली. म्हणजे आता 10 नको, 12 नको, 10:30 वाजता सुरुवात झाली. ती 10:30 वाजता सुरुवात झालेली मिरवणूक मी महापौरून मला तर आकडा 34 वर्ष किंवा 35 वर्ष झाली. आणि मग यावेळेच्या गणेशोत्सवामध्ये विसर्जनाच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी खंडग्रास ग्रहण आहे. त्याच्यामुळे अखिल मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या बक्षीस समारंभामध्ये तो प्रश्न उपस्थित केला की आपण ही मिरवणूक सकाळी लवकर 9 वाजता सुरू करावी, जेणेकरून गणपती आपला अनंत चतुर्दशीलाच विसर्जन होईल, अशी त्यांनी त्या ठिकाणी ती प्रस्ताव मांडला. त्यावेळेला खासबा गणपती मंडळाचे अध्यक्ष देखील तिथे होते, आम्ही सगळेजण होतो. ठीक आहे. पण तो विषय झाल्यानंतर मग पुढे चर्चा वगैरे सुरू असताना मध्यंतरीच्या काळामध्ये गणपतीची विसर्जनाची संख्या वाढल्यामुळे मग
प्रशासनाने 3 मार्ग केले. बरं. सिटी पोस्ट चौकात येणारे गणपती काही मंडळांना हम्म. त्यांनी उजवीकडे जाऊन केळकर मार्गाने त्यांनी विसर्जनाला जावं. बरं. काही जे बिगर रोषणाईचे गणपती आहेत त्यांनी कुमटेकर मार्गाने तिकडे जावं. हे झालं, तेही त्यालाही बऱ्यापैकी प्रतिसाद लोकांनी मिळाला. हा. आणि ते झाल्यानंतरही विसर्जन मात्र कोणत्याच गणपती मंडळाचं 24 तासाच्या आत होत होत नव्हतं. नव्हतं. ओके. मग आणखी एक मार्ग निघाला की मग आपण टिळक रस्त्याने एक मिरवणूक काढावी. हम्म. आणि टिळक रस्त्याने मिरवणूक काढत असताना सुद्धा त्यावेळेला मानाच्या 5ही गणपतींपैकी फक्त टिळकांच्या गणपतींनी सोडलं. त्या 4ही गणपतींनी सांगितलं की आम्ही आमची प्रथा आणि परंपरा मोडणार नाही, नाही. आम्ही याच लक्ष्मी मार्गानेच येणार. बरं. पण टिळकांचा गणपती मात्र अभिनव चौकातून हो. टिळक रोडने विसर्जनाला जाऊ लागला. बरोबर. आणि हे तिन्ही मार्ग चालू होते. त्याच्यामध्ये स्वसंख्या वाढत गेली ना. टिळक रोडला पण भरपूर संख्या वाढली खूप. होती. बरोबर. आणि म्हणजे लक्ष्मी रस्त्याने येणारा वेळ तेवढाच लागायला लागला, टिळक रस्त्याने येणारा तोच वेळ लागायला लागला. मग टिळकांनी परत निर्णय बदलला आणि टिळक पुन्हा पूर्वीच्या रस्त्यावरती. परंपरेप्रमाणे लक्ष्मी रस्त्याच्या मिरवणुकीला अनेक होऊ मला लागले. एक दोन गोष्टी फक्त सांगा थोडी, आपण इतिहासाला बघूया. अशी कोणती मिरवणूक आहे, कोणतं वर्ष आहे की ज्या दिवशी मिरवणूक सर्वाधिक काळ चालली? आपल्याला पोलिसांचा इतिहास आहे, हम्म. पण माझ्या मते जास्तीत जास्त 34 तास एक मिरवणूक चालली होती. आणि सर्वात कमी वगैरे. कालावधी मी महापौर होतो त्यावेळेला मला वाटतं काहीतरी 28 तास आणि 40 मिनिटांनी गणपती विसर्जन हे झाले. अर्थात हे 28 तास म्हणजे ज्या वेळेला आपण अलका चौकामध्ये येतो तिथे त्याच्यानंतरही जात होतात. मग अशी मी तुम्हाला म्हणालो ना हो. की टिळक रोडनं येणारी मंडळ अलका चौकातून डावीकडे वळतात, शास्त्रीय रस्त्याने तिकडे जातात. बरोबर. ती तर मिरवणूक दुसऱ्या दिवशी दुपारी 3-3 वाजेपर्यंत चालते आजही. बरोबर. बरोबर. त्याच्यामध्ये खरी गोष्ट आहे. पूर्वीच्या मंडळांपुढे फार मोठी पथकं नसायची. अच्छा. फार पडतं सनई चौघडा, त्याच्यानंतर प्रभात बँड, दरबार बँड वगैरे असे बँड. आणि अर्थात ही मोठी मंडळ, छोटी छोटी मंडळ काही नाही, आपली काही किरकोळ असेल. अच्छा. त्याच्यानंतर मग मला आठवतं की कदाचित ज्ञानप्रबोधींनी टिपऱ्या पथक सुरू केलं. बरं. आणि ते टिपरी पथक पहिल्या प्रथम मला वाटतं दगडूशेठ हलवाई गणपती वगैरे इतर मंडळांनी सुरू केलं. आणि मग कसबा गणपती वगैरे सगळ्यांनी टिपरी पथक होतं. मग त्याच्यामध्ये भर पडली. मग वगैरे इथं शाळा पण सुरू झाल्या, स्वरूपवर्धिनी वगैरे हे हो. पण आले त्याच्यामध्ये. खूप नाही, आता तर काय म्हणजे हाताबाहेर गेलेलं आहे. बरोबर. काही असलं तरी आता. आणि आता फक्त ढोल आणि ताशा. बरं अण्णा सुना सांगा, तुम्हाला टिपरी आवडते का ढोल ताशा आवडतो? नाही, असं आहे दोन्हीमध्ये पण माधुर्य जर म्हणाल ऐकण्याचं गोडवा. तर ते गोडवा टिपरीमध्ये निश्चितच आहे. अच्छा. त्याच्यानंतर लेझिम मध्ये आहे. ताशामध्ये म्हणा एक कर्कशपणा थोडा नाही म्हणलं तरी असतो. ढोलमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने ढोल वाजवता किंवा ती तुमची काय चाल असते त्याच्यावरती आहे. शेवटी प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. डीजे खाली तुम्ही कधी उभे राहिलेलात? डीजे अनेक वेळेला. आणि उभं राहिलं म्हणजे हौस आहे म्हणून नाही, पण तिथून जावं लागतं म्हणून अनेक ठिकाणी. हृदयाची धडधड वाढली? हृदयाचं ऑपरेशन होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे सहन होत असेल, पण डीजेमुळे निश्चितच त्रास होतो सगळं अगदी. ओके. आणि शेवटी पोलीस अधिकारी कसे आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. तो असे पुण्यातले काही पोलीस अधिकारी आठवतात की ज्यांच्यामुळे ही मिरवणूक शिस्तबद्ध झाली, फारसं कोणता अनुचित प्रकार न घडता झाली? मला त्यांचं पहिलं नाव माहिती नाही, पण गोखले नावाचं एक पोलीस आयुक्त होते. त्यांच्या काळामध्ये वेळेमध्ये गणपतीचे विसर्जन झालं, अगदी वेळेमध्ये म्हणजे वगैरे. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू होता, त्या स्वाईन फ्लूच्या वेळेला सुद्धा वेळेमध्ये विसर्जन झालं. आणखी एक पुण्यामध्ये दुर्घटना घडली होती. मंडई गणपतीच्या तिथे एक कोणीतरी हाल्या नावाचा मुस्लिम होता आणि त्यांनी काहीतरी विष्ठा टाकली म्हणून त्यावेळेला दंगल फार मोठी झाली. गणेशोत्सव काळात झालं. गणेशोत्सवच्या काळामध्ये मला वाटतं 5व्या-6व्या दिवशी त्यांचं पुढचे 7-8 दिवस कर्फ्यू मध्ये, काही दिवस कर्फ्यू वगैरे लावला होता. आणि अतिशय गंभीर वातावरणामध्ये त्यावेळेला कदाचित मला वाटतं त्याच वेळेला गोखले असावीत का काय मला माहित नाही, पण त्यावेळेला 4 का 5 वाजता मिरवणूक आटोक्यामध्ये वगैरे आणली गेली होती. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातील संबंध या काळात कसे असतात? काय की जे जुने अनुभवी पोलीस अधिकारी आहेत ते त्यांचे त्यांच्या भागातल्या मंडळाशी कार्यकर्त्यांशी संबंध चांगले आलेले असतात, माहिती असतं त्यांना.
आणि त्यांना सुद्धा त्यांच्याकडे रेखी असते की हा कार्यकर्ता कसा आहे, तो कार्यकर्ता समजुतीने घेतात आणि फार वादावादी होत नाही. पण आता हल्ली गेल्या काही वर्षामध्ये असे अधिकारी आले की त्यांना वर्दीचाच माज असतो आणि मग हातामध्ये काठीच घेऊन धावून जाणं किंवा वेळप्रसंगी नको त्या ठिकाणी नको त्या वेळेला बळाचा वापर करणं, त्याच्यामुळे वाद होतात. असे बळाचे वापर कधी झालेत? हो, झालेत ना. माझ्या माहितीप्रमाणे 10 वर्ष झाली असतील, कदाचित 10-12 वर्ष झाली असतील. अलका चौकामध्ये फार गोंधळ झाला. पोलीस आयुक्त वगैरे आले, अमकं तमकं. एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाने तर त्यावेळेला रिव्हॉल्वर काढलं अलका टॉकीज चौकामध्ये. त्याला पोलिसांनी बाजूला वगैरे काढलं, त्यावेळेला काही केलं नाही. त्याचं रिव्हॉल्वर जप्त केलं आणि आजपर्यंत ते रिव्हॉल्वर त्याला काही मिळालं नाही. आणि पोलिसांची मोडस ऑपरेंडी अशी असते की पुढे ते काही करू शकत नाही. ते काय किंवा आम्ही काय लोकप्रतिनिधी काही करू शकत नाही, काही करू. त्यामुळे ते त्यावेळेला सहन करतात आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर 4-5व्या दिवशी मग एकाची उचल बांगडी करतात आणि मग त्याच्यावरती गुन्हे दाखल केले की मग कोर्टात चक्रा मारल्यानंतर तो कार्यकर्ता गणपती विसर्जन मिरवणुकी नको अशा पातळीवरती येतो. पण त्याला कारण तेच असतं. बरोबर. अण्णा, तुम्ही महापौर हे मिरवणुकीची सुरुवात करता असं तुम्ही सांगितलेलं होतं. पुणेकर याबाबत वेळ पाळतात? काय होतं, खरं म्हणलं तर ही 5 मानाची गणपती मंडळ आहेत. मी त्या सगळ्या गणपती मंडळांचा भक्त आहे. त्या मंडळाशी माझे संबंध चांगले, मी जातो वगैरे. पण त्यांचा जो लवाजमा जो असतो ना, तो म्हणजे अनेक जण म्हणतात की 12ला सुरू झालेल्या मिरवणुकीचा शेवटचा टिळकांचा गणपती हा 6 किंवा 7 वाजता विसर्जित होतो. म्हणजे या 5 मंडळांना 10 म्हणजे 8 तास घेतात आणि इतर मंडळांना मात्र काही नाही. त्यांना मात्र पोलीस चला 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 अगदी बळाचा वापर करून पुढे घेऊन जातात. त्यामुळे तो एक मिरवणुकीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा असं महापौर वेळेवर येतात का? एक घटना घडली. बहुतेक महापौर आलेत, पण सुरेश तौर नावाचे एक महापौर होते आणि त्यांना यायला थोडा उशीर झाला. त्यावेळेला उपमहापौर होते डॉक्टर सतीश देसाई. तर अनेक जणांनी सांगितलं की महापौर येत आहेत, थांबा वगैरे. पण ते काय, डॉक्टर सतीश देसाईंनी हार घातला आणि मिरवणूक सुरुवात झाली. त्याच्यावरती वादंग झालं. देसाईंवरती अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली किंवा 5-1 मिनिटं थांबायला काय हरकत नाही, शेवटी प्रथम नागरिक आहे. त्याच्यामुळे असं वाद होतात. आता महापौर पदाचं महत्व तेवढं आहे का हो? कारण एवढी आता पालकमंत्री हे ते सगळं पालक नाही. आजही महापौरांचं महत्व आहे. पण गेल्या 10 वर्षापूर्वी जे महत्व असायचं की महापौर ज्यावेळेला मिटिंगला पोलीस खातं, महानगरपालिका, अग्निशमन दल या सगळ्यांची महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक बोलायची. फार मोठ्या संख्येने यायचे, नगरसेवक खूप यायचे, आमदार यायचे, वरिष्ठ पोलीस अधिकारी यायचे आणि अतिशय योग्य सूचना सांगायच्या. थोडक्यामध्ये मिटिंग संपायची. पण आता गेल्या काही वर्षामध्ये ती मिटिंग म्हणजे एक औपचारिकपणा झालाय आणि हौशे कार्यकर्ते खूप झालेत. काही सूचना करायच्या, काही करायच्या आणि पोलीस सुद्धा त्याला फारसं महत्व देत नाहीत. ऐकून घेतात, कागदावरती लिहिल्यासारखं दाखवतात, पण काही हे करत नाही. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला या यंदाच्या मिटिंगचा, मला वाटतं तो. हो, की तो नक्की काय वाद झाला होता तो? नाही, वाद म्हणजे असं वाद नव्हता. तुम्ही काय मुद्दा मांडला होता? नाही, काय झालं एक लक्षात घ्या की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला करोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होता 2-2.5 वर्ष आणि त्यावेळेला गणपती उत्सव तर साजरा केला पाहिजे आणि नियमामध्ये बसून आरोग्याचे सगळे नियम पाळून आपण करायला पाहिजे असं राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारची भूमिका वेगळी होती की कमीत कमी गर्दीमध्ये करावा. आणि त्या काळामध्ये आणि आणखी एक तुम्हाला सांगतो की पूर्वी कार्यकर्ते घराघरामध्ये जाऊन वर्गणी गोळा करायचे. राईट. आणि 5 रुपयापासून 20 रुपये. एक तर तुम्हाला मी उदाहरण सांगतो. प्रभात जोग नावाचे वकील होते, चिमणबागे त्यांचं घर होतं. ते गेल्यानंतर कार्यकर्ते साधारणतः गणपती वर्गणी मागायला जाणारे कार्यकर्ते संध्याकाळचेच जातात. ते संध्याकाळी गेल्यानंतर ते म्हणायचे, हे काय वेळ आहे का, दिवे नागणीला मी कुणाला पैसे देत नाही, तुम्ही उद्या सकाळी 11 वाजता या. दुसऱ्या दिवशी 11 वाजता गेल्यानंतर मग आलात का तुम्ही, कोणतं मंडळ, ते सगळं वगैरे. पाकिट काढायचे, सुट्टे पैसे नाहीत. तिथे जे त्यांचा जो अशील असायचे त्याला म्हणायचे, देव यांना 10 रुपये द्या. ते 10 रुपये त्यांना द्यायला लावायचे आणि म्हणायचे, आता 2-4 सिनेमे नाटकं वगैरे ठेवा बरं का. म्हणजे 10 रुपयामध्ये त्यांना 2-4 सिनेमांनी नाटकं अपेक्षित होती. पण पुढे मात्र हे सगळे होत असताना
मग व्यापार वाढत गेला, दुकानदारांकडनं वर्गणी द्यायला लागले, अनेक दुकानदार देत होते, त्या वर्गणीवरून काही काही वेळेला वाद व्हायचे, मग त्या दुकानदाराला मारहाण, अशा पोलीस केसेस वगैरे होत्या. पण त्यावेळेला मग करोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती मंडळांची अतिशय बिकट होती, पैसे. पण त्यावेळेला मला सांगेल की पुण्यातील एक व्यापारी पुनीत बालन म्हणून, जे ऑक्सरीचे आणि माणिकचंदचे सुद्धा ते त्यांचे दाढीवाला हे होते. पण मग काही वेळेला वर्तमानपत्रांनी किंवा यांनी टीका केल्यानंतर माणिकचंदच्या वतीने ते देणगी त्यांनी बंद केली, आणि मग बालनांनी मात्र ऑक्सरीजच्या माध्यमातून अनेक मंडळांना मदत केली. आणि मग ते मंडळ पाहत असताना त्यांनी काही असं काही पाहिलं नाही की हे मंडळ काय काय करतं, ते मंडळ काय करतं. त्या 2-2.5 वर्षामध्ये आर्थिक मदतीचा त्यांनी पण उचलला आणि त्यामुळे मंडळ तगली. अर्थात ती दिल्यानंतर साहजिक आहे की त्यांनी त्यांची जाहिरात करणं वगैरे, त्याच्यामुळे अनेक वेळेला विनोद देखील झाले, हे पुणे आहे का पुनीत नगर आहे, कारण जिकडे बघावं तिकडं पुनीत बालन ऑक्सरीज, पुनीत बालन ऑक्सरीज. विनोदाचा भाग वेगळा, पण त्यांच्या मदतीमुळे झालं. आणि त्यांनी खूप हे केलं. डीजे मुक्तला प्रतिसाद मिळतो का त्यांनी? काय झालं, नाही ऐकून घ्या ना, तुम्हाला सगळेच माहिती, आपण सगळेच टीका करतो किंवा सगळेच की गणपती विसर्जनामध्ये पूर्वी गुलाल फार उधळायचे, इतका गुलाल उधळायचे, आणि ते गुलाल रांगोळी मिश्रित गुलाल असायचा, त्याच्यामुळे त्रास व्हायचे, अनेकांचा डोळेला त्रास व्हायचा. महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख 2-4 दिवस अगोदर निवेदन द्यायचे की बाबा रांगोळी मिश्रित गुलाल उधळू नका जास्त वगैरे, पण काही मंडळ ऐकत नसायची. आजही पुण्यामध्ये 2 मंडळ गुलाल उधळण्यामध्ये आहे, 1 क्रमांक 2 क्रमांक. एक म्हणजे बाबू विनू मंडळ आणि गुरुजी तालीम मंडळ. पुढे इव्हन बाकीची मंडळी करायची, म्हणजे इव्हन दगडूशेठ असलेल्या मंडळीमध्ये वगैरे, पण कालांतराने ते बदलत. तात्या गोडसे, मामा रासने, शंकरराव सूर्यवंशी, त्यावेळेचे पत्रकार चंद्रकांत घोरपडे यांनी नवीन प्रथा पाडली की गुलाल न उधळता आपण अष्टगंधा लावावा, आणि त्याप्रमाणे सुरुवात दगडूशेठ हलवाई गणपतीने केली, आणि आज त्याचं अनुकरण सगळे करतायत. पण ही 2 मंडळ मात्र अजून काही करत नव्हती. बाबूगिनीने आता बंद केलं, पण आजही गुरुजी तालीम मंडळ मात्र करत नाही. मी एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता, माझी महापौर, माझी या पॉडकास्ट मध्ये माझ्या त्यांना विनंती आहे की आपण थोडा गुलाल उधळू नका, कमी करा. बंद करण्यापेक्षा कमी थोडंसं करा. आणि त्यावेळेला सुद्धा नगरसेवक किंवा आमदार खासदार मिरवणुकीत जात असताना फारसे कुणी गुलाल नव्हते आणला ते पळायला व्हायचे. पण एक लालसिंग परदेशी नावाचे नगरसेवक होते. परदेशी चौक त्यांच्याच नावाने आहे मला वाटतं. नाही, ते दुसरे ते लालसिंग, ते नगरसेवक अगदी काँग्रेसचे अगदी. आणि ते आल्यानंतर मग ते कुणाचे बघत नाही, महापौर, आमदार, खासदार, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे असो, नाही तर मोहनधारी असो, नाही तर कलमडे असो, सगळ्यांच्या अंगावर गुलाल उधळायचे. म्हणजे त्यामुळे गुलाल उधळण्यामध्ये महापौर, नगरसेवक आम्ही सुद्धा माखलेलो आहोत, त्याच्यामध्ये काय त्यामुळे हे होतं. पण आता डीजेचं तुम्ही काय आव्हान करू? नाही, डीजेच्या बाबतीमध्ये आव्हान काय, राज्य सरकारचं आव्हान आहे, महानगरपालिकेचं आहे, पोलिसांचं. कारण डीजेमुळे कानाला त्रास होतो, आणि लेझर पण आले, लेझर आले, त्याच्यामुळे डोळे हे होतात. बरोबर, खरी गोष्ट. पण तुम्हाला सांगू का, या गणेश विसर्जनाची मिरवणूक या डीजे, लेझर आणि पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांमुळे ही बदनाम झालेली आहे. अरे बाप, तुम्ही मोठं विधान करताय. आणि जबाबदारीने करतो, आणि माझ्या या विधानाशी 90% पुणेकर सहमत होतील. काय होतं नक्की, म्हणजे काय? म्हणजे एक लक्षात घ्या, गणपती मंडळाचे कार्यकर्ते 15, 20, 50 2 आकड्यांमध्ये, काहींचे 3 आकड्यामध्ये. पण ही नवीन तरुणाई जी आलेली आहे, ही तरुणाई हजारोच्या संख्येने त्याच्या समोर नाचतात, बेबंद होऊन नाचतात. तुम्ही मला यावेळेला तुम्ही तुमचं गणपती मंडळाचं मिरवणुकीचं सर्वे करा, आणि ज्या मंडळामध्ये 1000 मुलं मुली कार्यकर्ते नसतात, त्यात मंडळाचे कार्यकर्ते किती आहेत आणि बाहेरून आलेले किती. आणि ही तरुणाई आज सकाळी एका गणपती मंडळामध्ये, दुपारी एका गणपती मंडळामध्ये, रात्री एका गणपती मंडळाच्या विसर्जन अशी नसते. आणि त्यांना डीजेच पाहिजे. आणि डीजेवरती काय, डीजे लाव तुला तुझ्या आईची शपथ. अरे काय, आणि पूर्वीचं तर गेलंच. आम्हाला आठवतं चिमणबागेमध्ये, चिमणबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये पंडित भीमसेन जोशी, हृदयनाथ मंगेशकर यांचे रस्त्यावरती कार्यक्रम झालेले आहेत. ऐन गणेशोत्सवात रात्री 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत, आणि अनेक मंडळ करायचे.
आता गेल्या काही वर्षापासून काय त्याच्यानंतर मग बदल होत गेले मंडळांनी बदल स्वीकारले. मग म्युझिक लाईट आली. म्युझिक लाईटच्या तालावरती नाचणं आलं. म्युझिक लाईट बंद केल्यानंतर मग आता गेल्या 5-10 वर्षात तुम्ही पाहता, पूर्वी लक्षात घ्या, कसबा पेठेपासून तिकडे जाणारा जो आहे स्टेशनकडे जाणारा रस्ता कसबा पेठे, तिकडे राजकीय देखावे खूप व्हायचे. मला आठवतं आम्ही आईची बरोबर गणपती पाहायला जायचो. जनता जनार्दन पवळे चौकचं मंडळ जे आहे तिथं निक्सन आणि केनेडी आणि इंदिराजी यांचा जो करार झाला होता त्या मूर्ती वगैरे करायची आणि राजकीय देखावे तिकडे व्हायचे. त्यानंतरच्या काळामध्ये मग हलते देखावे सुरू झाले. हलते देखाव्यामध्ये मग काही वेळेला वाद सुद्धा होतात. काही मंडळांनी काही वर्षापूर्वी बिडी पिणारा गणपती दाखवला होता का हो? तुम्हाला आठवतंय काही? नाही, मला काही आठवत नाही. अच्छा, म्हणजे असं काहीतरी आचकट विचकट काहीतरी प्रकार? नाही, तुम्हाला सांगतो ना, आता एक लक्षात, बाळासाहेब ठाकरेंनी एक फार चांगली भूमिका घेतली होती. मुंबईमध्ये एकाने नारळाच्या करवंट्यांचा गणपती केला होता. अच्छा, बाळासाहेबांनी एवढी नाराजी व्यक्त केली. का बाळासाहेबांची नाराजी म्हणल्यावर शिवसैनिकांना तो आदेश, बरोबर, त्यांनी जाऊन ते सगळं हे करून टाकलं. म्हणजे गणपतीचं स्वरूप सुद्धा कसं असं सर्वांग सुंदर बरोबर, ते समोर दिसतं. काही गणपती कसे काय करतात वगैरे, त्याला काही पार्श्वभूमी असेल ते ठीक आहे. बरोबर. दगडूशेठ आणि मंडईचं इतकं महत्व काय या विसर्जन मिरवणुकीमध्ये? नाही, हे दोन मंडळ मोठीच होती. उलट तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मंडई स्थलांतरित झाली मार्केट यार्डला, त्यामुळे मंडईचा गणपती बसेल की नाही किंवा काय वगैरे, पण इथं आजही स्थानिक जे व्यापारी आहेत ते गणपती बसवतात, म्हणजे आहेत. मूर्ती बदललेली सुद्धा आहे, त्यांच्या 2 मूर्त्या आहेत अगदी. एक लक्षात, दगडूशेठ बद्दल तर लोकांचं नितांत प्रेम आहे. महाराष्ट्रातून लोक येतात. मंडई म्हणल्यानंतर मंडईमध्ये सुद्धा येणं हे सुद्धा एक ग्रामीण भागातल्यांना फार आहे. आणि साधारणतः गौरी विसर्जन झाल्यानंतर जो ग्रामीण भागातला लोंढा येतो, खूप अगदी. ओके. तुम्ही ज्या नवी पेठेमध्ये राहता वगैरे, तर त्या नवी पेठे भागामध्ये असं काही पुण्याचं कल्चर तिकडे पण काही डेव्हलप झालेलं काय? म्हणजे पुण्याच्या इतर भागामध्ये, म्हणजे नवी पेठ नंतर समजा नवी पेठेमध्ये वगैरे मी पाहतोय की पूर्वी वाड्यामध्ये गणपती बसायचा. बरं, म्हणजे चाळ सारखं असायचं, वाड्यामध्ये गणपती बसायचा. मग ते वाड्यामध्ये बसणारा गणपती नंतर वाड्याच्या बाहेर असलेल्या ओट्यावर आला. ओट्यावर आल्यानंतर छोटा मांडव होता, आता भला मोठा मांडव झाला. आणि आमच्या नवी पेठचं जर तुम्ही सांगितलं तर आमचा अधिकृत गणपती म्हणजे अखिल नवी पेठ हत्ती गणपती, हा एकच गणपती. पण त्याच्यानंतर आता 50 गणपती आमच्या पेठेमध्ये झालेत. आणि म्हणजे फुटाफुटावरती झालेत. ओके. काही मंडळांमध्ये तर तुम्हाला सांगतो ना की लाऊडस्पीकरची स्पर्धाच लागते. अण्णा, दहीहंडी उत्सव हे काही पुण्याचं वैशिष्ट्य नव्हतं, पण त्याचा पण दबदबा आता वाढलाय का? हे बघा, मी नव्या पेठेमध्ये राहतो. आमच्या नव्या पेठेमध्ये दहीहंडी ही धार्मिक पद्धतीने त्यावेळेला साजरी केली जायची. विठ्ठल मंदिर जे आहे त्या ठिकाणी एक गोळे नावाचं कुटुंब होतं, त्यांच्या घरामध्ये एक दहीहंडी व्हायची. त्याच्यानंतर मग पुढे आणखीन एक नवल्यांचा वाडा आहे, त्या ठिकाणी व्हायची. आणि खाली जिथे पत्रकार भवन आहे तिथे. आणि ती दहीहंडी म्हणजे काय असायची की एक मोठा पोल उभा करायचा आणि त्याला हे तीन करून दोन्ही बाजूला 2 बांधून शिंकाळ्या बांधल्यासारखं, आणि माठामध्ये दही काला वगैरे सगळं असायचं. आणि विठ्ठल मंदिरामधून आमची दिंडी निघायची. बरं. आणि दिंडी निघाल्यानंतर दिंडी जिथे आता आपण SM जोशी पूल आहे तिथे ते एक आमचं नवी पेठचं कुलदैवत तिथे हे करून मग परत येताना त्या घरामधले जे कोणी आहेत ते अगदी उघड्या अंगाने जाऊन वर ते, अर्थात ते फक्त त्या पोलवरती चढणंच असायचं, लाकडी पोलवरती चढणं असायचं. मनोरंजन, माणसांचे मनोरंजन नाही, अजिबात नाही. ते वर चढायचं आणि ते हे काढायचं, डोक्यावरती मारायचं, सगळं दही पाणी बिणी वगैरे 2 असायचे. असं 3 ठिकाणी व्हायचं. आणि मग दहीकाला विठ्ठल मंदिरामध्ये जेवण वगैरे करून व्हायचं. काही त्याच्यामध्ये काही नसायचं. आणि मग काही ठिकाणी मग ते गंडा वगैरे बांधणं वगैरे असं. आता ही गेल्या 15-20 वर्षामध्ये झालेली प्रथा, मुंबईचं अनुकरण केले आपण पुणेकरांनी. नको त्या गोष्टीचं अनुकरण करण्यामध्ये आपण पुढेच असतो ना.
ओके. मी दहीहंडीला विरोध नाही, पण त्यातल्या बिभत्स प्रथा सगळ्या आता त्या- दहीहंडीचे सुद्धा तुम्हाला सांगतो 30-40 लाखाचे खर्च होतात. खरी गोष्ट आहे. आणि या पैशाचा येतो कुठे या लोकांकडनं? समजा मोठी मंडळ ठीक आहे, यांच्याकडनं पैसा येतो कुठून? असं मी अशी कधी दहीहंडी भरवली नाही, बरं. त्यामुळे मला तो अनुभव नाही. तुम्ही केदार मानकरनं जाऊन विचारा, बाळासाहेब मारणेंना जाऊन विचारा, महेश सूर्यवंशीला जाऊन विचारा, किंवा तुम्हाला तुमच्याकडे दहीहंडीचा पैसा येतो कुठून, ओके. किंवा इतर मंडळांनी ही प्राथमिक स्वरूपामध्ये नाव नावं घेतली. खुद्द तुम्ही शरद पवारांच्या अतिशय जवळच्या आहात, तर शरद पवार कधी पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते? नाही, विसर्जन मिरवणुकीमध्ये नाही. मग त्यांना आम्ही अनेक वेळेला आग्रह करायचो की काही प्रमुख गणपती मंडळांना भेटी द्या वगैरे. त्यांचं म्हणणं असायचं की आमच्यासारख्यांनी यायचं, रहदारी अडवायची, नागरिकांना त्रास व्हायचा वगैरे, म्हणून साहेबांनी कधी फारसं गणपती उत्सवामध्ये हे केलं नाही. पण मला एक आठवतं, माझ्या माहितीप्रमाणे 1974ला दुष्काळ होता का काय, 72ला. 72च्या दुष्काळामध्ये मात्र प्रतापराव गोडसे, मामा रासने, शंकरराव सूर्यवंशी आणि काही मंडळी साहेबांकडे गेली की आमच्या मंडळाचं दर्शन. तर ते म्हणले मी ठीक आहे येतो म्हणले, पण माझी एक कल्पना आहे, म्हणजे की दुष्काळ आहे, दुष्काळातल्या विद्यार्थ्यांना आपण काहीतरी आर्थिक भर तुम्ही थोडंफार द्यावा, आणि मग तो आपण वगैरे. आणि मला आनंद आहे की त्यावेळेला प्रतापराव गोडसेंनी तिथेच सांगितलं की साहेब आपण या 1 लक्ष रुपयाचं या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मी चेक देतो. ही 72ची गोष्ट, 72ची मोठी रक्कम आहे त्या काळची. मोठी. मग त्या आले साहेब, त्यांना चेकही दिला, आणि मग काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये गणपती मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. पण असं आता ज्या पद्धतीनं सीएम, डीसीएम, पालकमंत्री, राज्यभरातले मंत्री पुण्यात येतात, इव्हन तुम्हाला सांगतो ना, अजित पवार सुद्धा त्यांचं म्हणणं एकच की या गर्दीच्या ह्याच्यामध्ये आपण जाणं, पोलिसांवरती ताण, आणि एवढी मंडळ असतात पुण्यामध्ये, आणि मग कोणाकोणाकडे जायचं आणि कोणाला नाराज करायचं, हाही एक भाग असतो. आणि काही काहींना मात्र या गणपती मंडळामध्ये काही पुढाऱ्यांना मिरवून घ्यायचंच असतं, ते मिरवतात. ओके. पण या प्रथेबद्दल राजकीय नेत्यांना तुम्ही काही थोडासा सूचना सल्ला द्याल का? नाही, मी सूचना सल्ला नाही देणार. असे प्रत्येकाची श्रद्धा आहे, प्रत्येकाला त्याचं पक्ष राजकारण आहे, त्याच्याशी मी बोलणं, पण थोडं तारतम्य त्यांनी बाळगावं. कारण काय होतं, मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 5व्या-6व्या दिवसापासून गणपती पाहायला येणाऱ्यांची गर्द्या खूप होते. ओके. त्यामुळे ज्या कोणी नेत्यांनी, मंत्र्यांनी दर्शनाला यायचं असेल तर शक्यतो पहिल्या 3-4 दिवसामध्ये यावं. ते सुद्धा गर्दीच्या वेळी न येता दुपारी 1 ते 4 पर्यंत, 1 ते 5 पर्यंत, किंवा मानाच्या गणपतीला तर जागेवरती तर काही रोषणाई किंवा नसते, बरोबर. त्यामुळे कधी गेलं तर गणपतीचं आपण दर्शन घेऊ शकतो. असं केलं आम्ही. गर्दीची वेळ टाळावी. आम्ही आमच्याही नेते मंडळींनी सांगितलं, त्यामुळे आमची नेते मंडळी पहिल्या 3-4 दिवसामध्ये येऊन गेले. ओके. आता आणि इथून पुढे त्या येणार असेल तर मी त्यांना सांगेल की येऊ नका. तुमचा यावायचा उत्साह कायम असतो का? आज यंदा 9:30 वाजता मिरवणूक सुरू होणार आहे, विसर्जन मिरवणूक, तर यावेळेस तुम्ही बरोबर वेळेत जाणार दरवेळेला. आणि तुम्हाला सांगतो ना, मी मगाशी सांगायचं राहिलो की मिरवणूक सुरुवात झाल्यानंतर टिळक रोडला आझाद कुला स्टोअर्स, चांदमल कटारांचं, तिथं मग चहा किंवा लिंबू सरबत वगैरे व्हायचा. अच्छा. आणि कुंटे चौकात आल्यानंतर नकळत सगळ्यांची पावलं डावीकडे वळून त्या ठिकाणी भिड्यांचं श्री उपहारगृह आहे, त्या छोटं उपहारगृह होतं, आजही ते थोडंच आहे, थोडं रिनोव्हेशन झालंय. तर त्या उपहारगृहामध्ये अगदी खासदारांपासून मंत्र्यां, म्हणजे गाडी अनेक वर्ष मंत्री होते, धारिया होते, कलमाडी होते, किंवा आता बापट होते, सगळे नगरसेवक, आमदार, खासदार सगळे त्यांच्या तिथे जाणार. त्या ठिकाणची मिसळ, भजी, खमंग, काकडी, साबुदाणा सगळे ते घेणार. आणि पुढे ते भिडे वारले, पण त्यांनी कधी आलेल्या या गणपती विसर्जनामधले कोणाकडून एक नवा पैसा घेतला नाही. पुढे त्यांची प्रथा त्यांची पत्नींनी सुद्धा वाढवली. पण आता थोडंसं काय झालं, त्यानंतर मग ही प्रथा गेल्या 5 वर्षापासून मी माझ्याच आग्रहाखातर म्हणा सुरू केली, ती काकालोईमध्ये. बरं. अनिल गाडवे, युवराज गाडवे, गाडवे बंधू, त्यांनी मग काकालोई दत्त मंदिरा शेजारी जी आहे त्या ठिकाणी सुरू केली. तिथे जसं होतं तसं तिथे सगळी मंडळी येतात, नाश्ता करतात, कारण सकाळी घरून लवकर निघालेले असतात, नाश्ता करतात. ती काकालोईवाले सुद्धा कधी पैसे घेत नाहीत. ओके. आणि पत्रकार वगैरे सगळे पोलीस अधिकारी सगळे पुण्यामध्ये अगदी आहे. आता यावेळेस तुम्हाला मी सांगितलं ना, तर ते झालं. म्हणजे गणपती मंडळ मी म्हणतो की पुणेकरांना किती ताणायचं हे त्यांना माहिती असतं. ते
तुटेपर्यंत ताणत नाहीत. तेव्हा म्हणजे जी 17 मंडळ होती त्यांनी सांगितलं होतं की नाही आम्ही 7 वाजता मिरवणूक सुरू करणार म्हणजे सुरू करणारच. पण त्यांनी सुद्धा तारतम्य बाळगलं आणि तुटू न देता सामोपचाराने केलं. बरोबर. त्याचा वाद घालणे आणि त्याच्यातनं मार्ग काढणे, सामोपचार दाखवणे हे देखील पुणेकरांचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि खरोखर या सगळ्या गणेशोत्सवाची आणि विसर्जन मिरवणुकीतल्या सगळ्या रंगतदार अनुभवांची कहाणीच अण्णांनी आपल्याला सांगितली. अण्णा धन्यवाद लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. आणि मग मी तुम्हाला कुठे काका आलेले भेटायचं का श्री मिसळ खाण्यासाठी भेटायचं? मी गणपती विसर्जनामध्ये जिथे कुठे असेल तिथे मला भेटा. बरं. तिथे कुठे जे काही जवळ चालू असेल तिथे आपण नाश्ता करू. पण काका लवईला या, आपण सगळेजण त्या ठिकाणी असतो. थँक्यू अण्णा. नमस्कार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.